बाजरी हिवाळ्यात मिळणारे विविध पदार्थ आरोग्यासाठी अतिशय पौष्टिक समजले जातात. त्यामुळे प्रतिकारशक्ती चांगली राहावी यासाठी अनेक जण आहारात अशा पदार्थांचा समावेश करतातच. त्यामुळेच की काय आहारतज्ज्ञही हंगामी अन्न खाण्यावर भर देतात. तसेच हंगामी आणि स्थानिक पदार्थ ऋतुमानानुसार काम करण्यास मदत करतात. म्हणूनच थंडीत बाजरी खाणे अतिशय महत्त्वाचे आहे. बाजरी पौष्टिक घटक म्हणून ओळखली जाते. अनेक घरात बाजरीची भाकरी आवर्जून केली जाते. त्यामुळे ही भाकरी खाल्ल्याने अनेक फायदे होतात. थंडीत रोजच्या आहारात बाजरीचा समावेश केला तर फायदा होईल. कारण बाजरीत कार्बोदके 25%, फायबर 17%, प्रथिने 22%, उष्मांक 756 किलो कॅलरीज, जीवनसत्व B6 768 मायक्रोमिली, जीवनसत्व ई 100 मायक्रोमिली, कॅल्शियम 16 मिली, लोह 6 मिली, मॅग्नेशियम 228 मिलीग्रॅम असते. नंबर 1. आरोग्याच्या दृष्टीने बाजरी खाल्ल्याचे अनेक फायदे आहेत. बाजरीचे पीठ ग्लुटेन मुक्त असते. त्यामुळे बाजरीची भाकरी हिवाळ्यात खाल्ल्यामुळे पोटाशी आणि पचनक्रियेशी संबंधित समस्या दूर होतात. पोटांच्या विकारापासून दूर राहण्यासाठी बाजरीची भाकरी हा उत्तम मार्ग आहे. नंबर 2. वजन कमी करायचे असेल तर बाजरीची भाकरी खाण्याचा सल्ला आहारतज्ज्ञ देतात. ही भाकरी खाल्ल्यामुळे पोट भरल्यासारखे वाटते. त्यामुळे आपण जास्त खाणे टाळतो. तर बाजरीत असलेल्या प्रीबायोटिकमुळे मधुमेहाच्या रुग्णांनाही डॉक्टर जेवणात बाजरीची भाकरी खायला सांगतात. नंबर 3. ओमेगा 3 फॅटी ॲसिड हे शरीरासाठी आवश्यक असते. हे पॉलीअनसॅच्युरेटेड फॅट्स असून ते फक्त अन्नपदार्थापासून मिळते. त्यामुळे बाजरीची भाकरी खाल्ल्यामुळे शरीराला ओमेगा 3 मिळते. बाजरीच्या पिठात सर्वात जास्त ओमेगा 3 फॅटी ॲसिड आढळते. नंबर 4. बाजरीच्या भाकरीमुळे तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. तसेच बाजरीमुळे तुमच्या शरीरात जमा झालेले विषारी पदार्थ बाहेर काढण्यास मदत होते. त्यामुळे याचा फायदा किडनी आणि यकृताला होतो. नंबर 5. बाजरीत मॅग्नेशियम, पोटॅशियम हे घटक असल्याने BP आणि हृदयाच्या समस्या असलेल्या रुग्णांना डॉक्टर बाजरीची भाकरी खाण्याचा सल्ला देतात. बाजरीत उष्णतेचे प्रमाण जास्त असल्यानं शरीरात ऊर्जा निर्माण होते आणि त्यामुळे कोलेस्टेरॉलची पातळी कमी राहते. मित्रांनो, बाजरी खाण्याचे हे फायदे तुम्हाला कसे वाटले? प्लीज कमेंट करून सांगा. हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करू शकता आणि आमच्या मराठी हेल्थ फॅक्ट्स या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.